नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 5 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. HALचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर बघा, HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत बघा, रवी के. तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, रवी के हे HALचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नुकतेच बनलेले आहेत. चला बघा, त्यांनी 1 मे 2026 रोजी आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि ते HALचे 22वे CMD आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, DAMPE हा उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. तर चीन या देशाने DAMPE या नावाचा उपग्रह नुकताच विकसित केलेला आहे. तर बघा, चीनची राजधानी आहे बघा बीजिंग. ओके. आणि चीनचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण या उपग्रहाबद्दल. तर DAMPE म्हणजेच काय? तर बघा, डार्क मॅटर पार्टिकल एक्सप्लोरर हा उपग्रह चीन या देशाने विकसित केलेला आहे. तर बघा, याला वुकॉंग या नावानेही ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर डार्क मॅटर या पुराव्यांचा शोध घेणे आणि उच्च ऊर्जा वैश्विक किरणांचा अभ्यास करणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने मिळवला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा चीन. तर बघा, चीनमधील सिंगहुआ या विद्यापीठाने टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये चीनच्या सिंगहुआ या युनिव्हर्सिटीने बघा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि चीनच्या सिंगहुआ युनिव्हर्सिटी सलग 8व्या वर्षी या यादीमध्ये अव्वल स्थानी म्हणजेच पहिल्या स्थानी राहिलेली आहे. तर लक्षात ठेवा. बघा, भारताची कामगिरी पाहूयात आपण. या रँकिंगमध्ये भारताचे स्थान आहे बघा. या रँकिंगमध्ये भारताचे सर्वाधिक 128 विद्यापीठे समाविष्ट आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू हे 43व्या क्रमांकासह भारतातील सर्वोच्च नामांकित विद्यापीठ ठरलेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, युरोपचा पहिला एकात्मिक लिथियम प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच फिनलंड. तर बघा, फिनलंड या देशाने युरोपचा पहिला एकात्मिक लिथियम प्रकल्प हा सुरू केलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, फिनलंड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, युरोपचा पहिला पूर्णपणे एकात्मिक म्हणजेच फुल्ली इंटिग्रेटेड लिथियम प्रकल्प फिनलंड या देशाने सुरू केलेला आहे आणि प्रकल्पाचे नाव काय आहे बघा, केलिबर प्रकल्प. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, युरोपचा आशिया आणि ऑस्ट्रेलियावरील लिथियम आयातीवरचा भार कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेलचे नवीन मुख्य दक्षता अधिकारी कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे दिलीप कुमार. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर दिलीप कुमार हे सेलचे नवीन मुख्य दक्षता अधिकारी बनलेले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, प्रशस्त 2.0 ॲप कोणी सुरू केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय. ओके. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रशस्त 2.0 हे जे ॲप आहे ते नुकतेच सुरू केलेले आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, प्रशस्त 2.0 हे जे ॲप आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत NCERTने विकसित आणि सुरू केलेले आहे. ओके. बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर शालेय स्तरावर दिव्यांग मुलांची लवकर ओळख पटवणे आणि त्यांच्या तपासणीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश असणार आहे. आणि बघा, हे जे ॲप आहे ते RPWD कायदा 2016नुसार 21 प्रकारच्या अपंगत्वाची ओळख करण्यास म्हणजेच ओळख पटवण्यास मदत करते. ओके. तर लक्षात ठेवा.
तर बघा हा जो ॲप आहे तो मुख्यत्वे करून मुख्याध्यापक, शिक्षक आणि विशेष शिक्षक म्हणजेच स्पेशल एज्युकेटर्स यांच्यासाठी डिझाईन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. युलॉफिया पिक्टा ही ऑर्किडची एक दुर्मिळ प्रजाती नुकतीच कोणत्या राज्यात सापडली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये युलॉफिया पिक्टा ही ऑर्किडची एक नवीन दुर्मिळ प्रजाती सापडलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे बघा अमरावती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रजाती आहे युलॉफिया पिक्टा याचं बघा टोपण नाव असणार आहे म्हणजेच नोडिंग स्वॅम्प ऑर्किड. ओके, असं याचं टोपण नाव आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. अलिशान निवासी घरांच्या किमतींच्या वाढीमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या 10 शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा तर अलिशान निवासी घरांच्या किमतीच्या वाढींमध्ये जागतिक स्तरावरती पहिल्या 10 शहरांमध्ये नुकतेच बँगलोर आणि मुंबई या 2 शहरांचा समावेश झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा चला बघूयात आपण याबद्दल. बघा नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्ट 2026नुसार अलिशान घरांच्या किमतीच्या वाढीमध्ये भारतातील बेंगलुरू आणि मुंबई या 2 शहरांचा जागतिक स्तरावरती पहिल्या 10 शहरांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला बेंगलुरूबद्दल बघूयात आपण. तर बघा हे जे बेंगलोर शहर आहे ते जागतिक स्तरावरती 8व्या क्रमांकावर आहे. तसेच 2025 येथील अलिशान घरांच्या किमतीमध्ये 9.4 इतकी वार्षिक वाढ झालेली आहे. तर बघा मुंबईबद्दल पाहूयात आपण. तर हे जे शहर आहे ते 10व्या क्रमांकावर असून येथील किमतीमध्ये 8.7 वार्षिक वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा कोणत्या संस्थेत स्वदेशी बनावटीच्या सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे अनावरण केले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच IIT मद्रास. तर बघा IIT मद्रास या संस्थेमध्ये नुकतेच स्वदेशी बनावटीच्या सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा हे जे तंत्रज्ञान आहे ते IIT मद्रासच्या सेंटर फॉर प्रोग्रामेबल फोटोनिक्स सिस्टीमच्या संशोधकांनी विकसित केलेले आहे आणि याचा उद्देश काय असणार आहे? तर बघा डेटा ट्रान्सफरचा वेग वाढवणे आणि वीज वापर कमी करणे. हे तंत्रज्ञान ऑप्टिकल कम्युनिकेशन आणि क्वांटम कम्प्युटिंगमध्ये क्रांती घडवून आणू शकते. ओके, तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा आजचा. स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली खाजगी क्षेत्रामधील सोन्याची खाण ज्याचं नाव आहे जोन्नागिरी सुवर्ण प्रकल्प कोठे सुरू होत आहे? तर बघा ऑप्शन नंबर याचं उत्तर असणार आहे म्हणजेच आंध्र प्रदेशमधील कुर्नुलिया जिल्ह्यामध्ये ही खाण आहे बघा ज्याचं नाव आहे जोन्नागिरी सुवर्ण प्रकल्प ही सुरू होत आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.